काय ग, मला सांग, तुला भूक नाही लागली? काय झालं तुला? ते मावशी, तुझे बाबा कोणते? माझे बाबा गावाला असतात. मम्मा, तुझे बाबा कुठे? माझे बाबा देवाघरी आहेत बेटा. आणि माझे बाबा? इशू पिल्लू, मम्मा सांग ना, आपल्या घरात बाबा का नाहीये? इशू पिल्लू, आपण जेवण करून घेऊ. चल, भूक लागली मम्माला. मला नको जेवायला, मी रुसली तुझ्यावर. इशू पिल्लू, असं रुसायचं नसतं मम्मावर बेटा, मग मम्माला वाईट वाटेल ना. मग मला सांग, माझे बाबा कुठे? इशू पिल्लू, तुझे बाबा इथे कसे असणार? ते तर दिल्लीला आहेत ना. दिल्लीला? मग त्यांना आत्ता बोलव. का इशू? मला आता माझे बाबा पाहिजेत. इशू पिल्लू, असं नाही करायचं. चला, आपण जेवण घेऊ. चल. नाही, मला बाबा पाहिजेत. इशू, असा हट्ट नाही करायचा. ए इशू, तुला एक गंमत सांगू? मी तुझ्यासाठी एक स्टोरी बुक आणलंय नवीन. देऊ तुला? मला नको. अथर्व काका आणि आरंग काकाला पण बाबा आहेत. आणि मला नाही बाबा आहेत. मम्मा, माझे बाबा कुठे आहेत? ईशा, अगं मी सांगितलं ना तुला, बाबा इथे नाही आहेत. बाबा तर दिल्लीला आहेत. मग त्यांना बोलव, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. ए इशू, माझ्या कम्प्युटरवर ना मस्त कलरफुल रेनबो आहे. तुला बघायचंय? सगळे कलर्स आहेत त्याच्यात. ये तुला दाखवते. ये इकडे. मी नाही येणार. सई, अगं उशीर झालाय. तुझं जेवण झालं असेल तर तू झोप, मी बघते हिला. अगं पण ही अशीच अडून बसली तर? थांब, माझ्याकडे एक स्टोरी बुक आहे. इशू, चल आतमध्ये, मी तुला एक गंमत दाखवते. येतेस? चला 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 चला, आपण मम्माला नाही दाखवायची, आपणच बघायची. या या या, ये ये ये. हाँ बोल मानस. अरे विक्रांत, जरा प्रॉब्लेम झालाय आणि मला कळत नाहीये कसं सॉर्ट आउट करू. का? काय झालं? ईशा तुमच्या घरून आल्यापासून बाबांचा हट्ट धरून बसली की तिला बाबांना भेटायचंय. मग तू काय म्हणालीस तिला? अरे तिने अचानक विचारलं, मला काहीच सुचलं नाही. मी तिला सांगितलं की तिचे बाबा दिल्लीला असतात. मग तिला पटलं का ते? ती म्हणते की तिला त्यांना भेटायचंय, बोलव त्यांना. विक्रांत, मला कळतच नाहीये मी काय करू. अचानक सुरू केलं हिने हे. बापरे. आता कसं बस सैनी तिला आत नेलंय, पण मला नाही वाटत ती फार वेळ ऐकेल आमचं. मानसी ऐक, आपण एक करू शकतो. मी बोलू का तिला बाबा म्हणून, दिल्लीचा बाबा म्हणून? हा पण नाही म्हणजे आत्तापुरती तरी ती शांत होईल ना. ट्राय करायला काय हरकत आहे? आर यू शुअर? हो, आपण ट्राय तर करून पाहू. खरंच? हो, मी बोलतो तिच्याशी. तू दे तिला फोन. बरं, एक मिनिट. इशू, इशू बेटा लवकर ये. ये बस. दिल्लीहून बाबांचा फोन आहे. बाबा? येस, बोलो. हॅलो बाबा. हॅलो ईशा बेटा, कशी आहेस तू? मी छान आहे. बाबा, तू इथे कधी आला? मी लवकरच येणार. मग तू माझ्यासाठी काय आणशील? तुला काय आणू मी तुला? कलर पेन्सिल आणि वॉटर बॉटल, रेनकोट आणि छत्री आणि बॅग. अच्छा, वॉटर बॉटल
आणि स्कूल बॅग. ओके, आणीन मी तुला. ये मला न्यू स्कूल बॅग. ये बाबा माझ्याशी बोलला. बाबा मामाशी बोलला. बरं झालं ना विक्रांत बोलला आज ईशाशी, त्यामुळे शांत झोप लागली तिला. आणि बरं झालं तू तिला थोडं दूध दिलं झोपण्यापूर्वी, नाहीतर मग रात्री झोपेत उठलीस ती भुकेने. बाबांची बोलायला मिळालं या आनंदात ती भूकही विसरली. लहान मुलांचं असंच असतं ग. एक म्हणजे एकच गोष्ट हवी, दुसरं काही सुचतच नाही त्यांना. यु नो, मला वाटतं तिने ना आर्यन आणि अथर्वला मोहन काकांकडे हट्ट करताना पाहिलं असणार, कारण त्यांनी तिला सुद्धा कलरिंग बुक आणलं होतं. म्हणूनच तिला आपल्या घरी सुद्धा हट्ट करावा असं वाटलं असणार. आणि तो सुद्धा बाबांकडे. म्हणून बाबांना शोधत होती बिचारी. अगं मानसी, तू मगाशी तिच्या हातात फोन दिलास तेव्हा त्याच्यावर विक्रांतचा फोटो दिसत होता. तो डिलीट कर, नाही तर गोंधळ होईल ना. हो हो, माझ्या लक्षातच नाही आलं. आत्ताच करते लगेच. थँक्यू. हा, पण किती खुश झाली ना ती बाबांशी बोलून. खरं सांगू, मला इतकं बरं वाटतं ना मनापासून तिचा तो चेहरा बघून. आय विश तिच्या आयुष्यात हे कॉम्प्लिकेशन नसतं. ती बरं झालं असतं ना. खरं आहे ग, तिला जर तिचे हक्काचे आई वडील असते. सॉरी सॉरी काय ग त्यात, बरोबरच आहे तुझं. आणि मानसी, आज विक्रांत तिच्याशी बोलला हे ठीक आहे, हे तिचं समाधानही झालं. पण याने भागेल असं वाटतंय तुला? अगं, त्या क्षणी विक्रांत जे बोलला ते मी केलं. विचार करायला वेळ कुठे मिळाला मला. नाही, पण तुम्ही हे जे नाटक केलं ना ते पुढे सुद्धा सुरू ठेवायला लागेल तुला आणि विक्रांतला. अगं, लहान मुलं शार्प असतात, ती काय सगळं लगेच विसरत नाही. ती उद्या सुद्धा म्हणेल मला बाबाशी बोलायचंय. मग हो ग, अरे बापरे, हे डोक्यात सुद्धा आलं नाही माझ्या त्या क्षणी. साहजिक आहे ग, तुला त्यावेळेला फक्त ईशाचं समाधान हवं होतं. तुझं काहीच चुकलं नाही. तुला जो उपाय समोर दिसला तो तू केलास, ठीक आहे. पण हे सगळं पुढे सुद्धा चालू ठेवायला लागेल ना. व्हेरी गुड, संपवलं आमच्या ईशाने. चला चला चला, आता आपण तयारी करायची ना. मी बघते कोण आला आता. अरे विक्रांत. विक्रांत काका. बघ आता मी तुझ्यासाठी काय काय घेऊन आलो. काय घेऊन आलो बघ. स्कूल बॅग. पकड. गुड गर्ल. हे बघ काय, रेनकोट येलो येलो. आणि वॉटर बॉटल. हे घे. हे सगळं मला बाबा देणार होता. हो ना मम्मा, काल मी बाबांशी फोनवर बोलले ना. हो हो बेटा. हो, तुझ्या बाबानेच पाठवलंय हे सगळं. मग बाबा कुठे गेला? तो दिल्लीला असतो ना बेटा. मग हे कसं पाठवलं? तुझ्या बाबाने दिल्लीहून पाठवलंय हे सगळं. बघ, तुला आवडलं की नाही हे सांग मला. हो, मला खूप आवडलं. मम्मा, हे बघ,
रेनकोट आणलंय. वाव, मॅचिंग मॅचिंग. हे बघ वॉटर बॉटल. मस्त. मिकी माऊस. हे बघ. अय्या मस्तच आहे. चला चला, तयार व्हा आता. शाळेत जायचंय ना आपल्याला? नाही, मी नाही. ए, काय मी नाही? मी शाळेत नाही जाणार. अगं, असं नाही करायचं इशू. बघ तुला किती गिफ्ट्स मिळालेत. मी विक्रम काकाशी खेळणार. इशू, आणि शाळेमध्ये टीचर ओरडल्या तर? मी शाळेत नाही जाणार. ऐक ऐक ऐक, आपण थोडा वेळ खेळू आणि मग शाळेत जायचं, हा? चालेल? तुम्हाला शाळेत सोडशील? इशू, बेटा विक्रांत काकांना काम असतं ना, मग तुम्हाला शाळेत सोड. इशू बेटा, हट्ट नाही करायचा. काकांना कामावर जायचंय की नाही, त्यांना वेळ नाहीये. मग मी नाही जाणार. चला 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 चला, आपण तयारी करूया. चला 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 चला, लवकर लवकर जायचंय. काका जायच्या आत आपण परत येऊया तयार होऊन, हो ना? मला शाळेत सोडतील ना? हो, मी सोडेन शाळेत. जा, तयार हो. पळ पळ पळ. आपण पटकन तयार होऊन येऊया. सारिका, अगं मग अशी मला 2 कॉल्स येऊन गेले. विक्रांतला भेटायला काही माणसं येणार आहेत. आलाय का विक्रांत? नाही अजून. ऍक्च्युली मी पण त्यांचीच वाट बघतीये. 2 असे पेशंट्स जे फक्त त्यांना म्हणून भेटायला येणार आहेत. तू कॉल केलायस का त्याला? हो, म्हणजे मी मगाशी एकदा केला होता, पण त्यांनी नाही उचलला फोन. ठीक आहे, मी पाहते. हॅलो. हा वहिनी. अगं बाई वंसा, अगं विक्रांत आहे का घरी? नाही, तो हॉस्पिटलमध्ये गेला. हो का? बरं बरं, ठीक आहे. अगं बाई वंसा, म्हणजे विक्रांत अजून हॉस्पिटलमध्ये पोहोचला नाहीये का? येईल ना, येईल. डोंट वरी, असेल रस्त्यातच असेल कुठेतरी. अहो पण असं कसं, म्हणजे तो गेला कुठे? मला तर निघताना काही बोलला नव्हता तो. अगं हो, येईल. एवढं टेन्शन घेऊ नकोस. अहो असं कसं म्हणतात? टेन्शन येतच ना. नाही म्हणजे अजून तो तसा पूर्णपणे बरा झालेला नाहीये ना. कुठे गेला असेल हो तो? नाही म्हणजे त्याच्या डोक्यात तसे वेगवेगळे विचार सुरू असतात म्हणून काळजी वाटते. तो आला ना की कळवते तुला. ओके, चल. हो हो. सॉरी विक्रांत, का? कशासाठी? तुला आता तिला सोडायला जावं लागेल. पण तुला खरंच जमणार आहे का? जमवीन आता मी. कारण आता एकदा नाटक सुरू केलंय म्हटल्यावर ते पूर्णही करायला हवं. हो, पण ह्याची सवय होऊन चालणार नाही रे तिला. हो, पण आपण हे सगळं तिच्यासाठीच करतोय ना. मग तिला कशाला रडवायचं? त्यापेक्षा मी जाईन सोडायला तिला. आता हे सगळं एकातून एक वाढत जाणार बघ. उगाच खोटं बोललो आपण तिच्याशी. हो, पण तू असा विचार कर की बाबांनी एवढे गिफ्ट दिलेले पाहून ती किती खुश झालीये. किती आनंद झाला होता तिला. तिला पाहतच राहावंसं वाटत होतं. आणि आपल्याला हेच हवंय ना. हो रे, पण आत्ता खुश झाली ती. पण रात्री बघ, पुन्हा तिचे सगळे प्रश्न सुरू करेल ती. त्याचीच मला भीती वाटतेय. हो, पण आता जे काही होईल त्याला आपल्याला सामोरं जायलाच. टेन्शनच आहे रे विक्रांत.
आत्ताच बघ ना किती प्रश्न विचारले तिने. बाबा गिफ्ट देऊन कुठे गेला, त्याने गिफ्ट कसे पाठवले. ती पुन्हा रात्री मला हे सगळे प्रश्न विचारणार. आणि आणि लहान मुलांचे प्रश्न एकदम निरागस असतात नाही, आणि खूप लॉजिकल. बघ ना, आणि त्यांची उत्तरं टाळायची तरी कशी आपण. विक्रांत, तिच्या समोर तिचा बाबा कसा उभा करणार आहोत आपण. बघूया आता. आता तरी आपल्याला हे असंच करत राहावं लागणार आहे. किती दिवस करणार हे आपण. आणि हे निभावता येईल का आपल्याला. हो, पण प्रयत्न तर करायलाच हवा ना. ईशासाठी ईशासाठी आपल्याला हे सगळं करतच राहावं लागणार आहे. वहिनी, अरे इथे आहात तुम्ही. मी आता किचन मध्ये जाणार होते. आज सुकट करायचं म्हणालात ना. नको, ते सुकट वगैरे जाऊ दे आता. काय झालं. वत्सनचा फोन आला होता. विक्रांत अजून हॉस्पिटलमध्ये पोहोचलाच नाही. हो का. अहो दुसरं काहीतरी काम असेल, तिथे गेला असेल तो. अगं 1.5 वर्ष तो घरी बसून होता. आता हॉस्पिटल शिवाय आणखीन दुसरं काम काय असू शकतं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. अगं असं ठरवून काही करता येतं का, की आता टेन्शन नाही घ्यायचं. हं, ते येतं. वहिनी, तुम्ही ना उगाच सगळ्यांची काळजी करता. एक दिवस अथर्वण आर्यन घरी वेळेवर आले नाही तर तुला नाही का वाटणार काळजी. हं, वाटते ना, पण ते लहान आहेत की नाही अजून. तुला माहितीये विक्रांत लहान होता ना तेव्हा मला त्याची एवढी काळजी वाटायची नाही, पण हल्ली खूप काळजी वाटते ग. अहो तेच सांगते मी तुम्हाला. आता विक्रांत बरा आहे, त्याची काळजी करायची काही गरज नाहीये. तो बरा आहे की नाही माहिती नाही, पण मला ना हल्ली कसली खात्रीच वाटत नाही ग. माझ्या मुलाच्या मागे हे काय लागले काही कळेनासं झालंय बघ. हा बोल आत्या. विक्रांत कुठे आहेस तू. मी जरा बाहेर आहे, येतोच आहे. हे बघ, आज तुला भेटायला मेडिकल कॉलेजचे 2 मेंबर्स येणार आहेत. तू विसरलायस का. नाही नाही, माझ्या लक्षात आहे, मी येणार आहे ना. हो, पण तू आहेस कुठे. अगं आता एका महत्वाच्या कामात अडकलोय, ते संपलं की मी निघतोच. हो ये तू, पण एक काम कर, म्हणजे आईला फोन करून कळव की तू पोहोचतोयस म्हणून इथे. ओके, उगीच ती तुझी काळजी करत राहते. बर ठीक आहे, मी लगेच फोन करतो. हा, बाय. चला या, बस. हा, व्हेरी गुड. तुम्ही दोघं जाताय का हिला सोडायला. हो ग, तरी ऐकणार नाही. पाहिलं ना आता किती हट्ट केला. दाखव ती बॅग. चला निघायचं. हो मी शाळेत जाणार. इशू बाळा, तुझी स्कूल बॅग घे. मी नवीन स्कूल बॅग घेतला बाबांनी दिलेली. अगं पिल्लू, ती नवीन उद्या घेऊन जा ना. नाही यार, नवीन वॉटर बॉटल पण गेलाय. हो ना विक्रम काका. हो, आज आपण सगळं नवं घेऊन जायचं. हा, आज मी सगळं ते टीचरना दाखवला. मला भरून देशील. ओके, आज फक्त दाखवायला घेऊन जा. ओके ओके मम्मा, नो प्रॉब्लेम. चला आपण जाऊया आता. हा, चला. बाय मावशी, बाय बाय. टाटा. टाटा. आपण आलेला जाऊ. सई, तू पण चक्रावलीस का ग हे सगळं बघून. मला ना खूप टेन्शन आलंय ग. बघ ना किती आनंदात बागडत गेलीये ती, पण यातलं काहीच खरं नाहीये. मानसी, हे असं किती दिवस चालणार ग. मी तेच तुला काल म्हटलं होतं ना.
माझं काही चुकतंय का ग सई? मानसी, ते दोघे जण वाट बघत असतील, जा लवकर. बाय.